सध्याच्या काळात धोतरपटका दिसणं फार कमी झालं, पण एकेकाळी गावात फक्त धोतरपटकाच दिसायचा आणि तो कसा दिसायचा ते मी या कवितेतून मांडतो की माझ्या लहानपणी गावात असा पहिराव असायचा, अर्ध्यापेक्षा वर लोकांना धोतरपटका दिसायचा. भेट झाली की ही माणसं थोडं बोलत बसायची, त्यांच्या शब्दात जरब होती पण इमानदारीही असायची. कडाक्याची थंडी असो की ऊन, डोक्यावरही बचाव व्हायचा. कधी मुक्कामाच्या ठिकाणी धोतर पटकाच कामी यायचा. मन मोकळं आणि निस्वार्थी मागची पिढी जगून गेली. माया, आपुलकी, प्रेम, मैत्री पटक्यासोबत निघून गेली. इथून पुढे असा पटका आता फक्त कीर्तनात दिसेल, पण माहीत नाही तो पाहायला नक्की किती भाव असेल. पटका बांधायला काही संत लाखो रुपये घेत आहे. पटका बांधायला काही संत लाखो रुपये घेत आहे. तारीख घेऊन पॅकेज दिलं तरच कीर्तनाला येत आहे. शिकले सावरले लोकही आता सर्रास उघडे चालत आहे. फुल पॅन्ट घालायची सोडून चक्क चड्डी बरमुडा घालत आहे. आपल्यासाठी जे तेव्हा खपले आता आपण खपायला हवे. मावळत चाललेल्या या पिढीला तरुण पिढीने जपायला हवे. तरुण पिढीने जपायला हवे. धन्यवाद.